कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक महायुतीचा जागा वाटप निश्चित झालेला आहे। अनेकांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी वाढली आहे। भाजपाच्या धनश्री तोडकरांचा आज आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे। महायुतीचा जागा वाटप या ठिकाणी निश्चित झालेला आहे। अनेकांना या ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी वाढलेली पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी सतीश औंधकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। सतीश, काय अधिकची माहिती? खरं पाहिलं तर महायुतीकडून काल जागांचं वाटप आहे ते करण्यात आलेलं आहे। त्याचा फॉर्म्युला देखील काल ठरलेला आहे। भाजपनं 36 जागा, शिवसेना 30 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागा या लढवणार असल्याचं निश्चित केलं आहे। त्यामुळे उमेदवारांची यादी देखील जवळपास फायनल झालेली आहे। आज सकाळी 11 वाजता ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। काल अनेक जणांना बेबी फॉर्म देखील देण्यात आले। मात्र या सगळ्यामध्ये इच्छुक असणाऱ्या भाजपचे ज्या सरचिटणीस आहेत धनश्री तोडकर यांनी कुठेतरी यांना तिकीट डावललं गेलेलं आहे आणि त्या नाराज झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांनी आज भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा आहे तो दिलेला आहे। त्यांनी खरंच गेले 10 ते 12 वर्ष पक्षाच्या कार्यासाठी खूप मोठं योगदान दिलं होतं आणि त्यांची राज्य पातळीवरती देखील निवड आहे ती करण्यात आली होती आणि त्यामुळे पाहिलं तर आज त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्याच्या कारणावरून त्यांना तिकीट डावलले असं जे आहे ते सांगितलं गेलं। त्यामुळे आक्रमक झालेल्या धनश्री तोडकर यांनी आज भाजपच्या पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे। साधारणतः 10 वाजता हे आत्मदहन केलं जाणार आहे। मात्र त्यांना रात्रीच त्यांचं मन परिवर्तित करण्यासाठी काही भाजपचे पदाधिकारी गेले होते आणि मोठ्या संख्येने महिला देखील त्या ठिकाणी गेलेल्या होत्या। मात्र त्यांनी आपण आत्मदहन करणारा त्याच्यावरती त्या ठाम धरले। त्यामुळे आज प्रत्यक्ष काय होतं हे पाहावं लागणार आहे। तर रात्रीपर्यंत त्यांची मनधरणी झाली आहे का, त्यांनी त्याचा निर्णय मागे घेतलाय का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी ते आत्मदहन करण्याचं ठाम असल्याची माहिती कळते। जी नक्कीच, धन्यवाद सतीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।